मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। 20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने धावतात। कर्जत आणि बदलापूर दरम्यान रेल्वेचं काम सुरू आहे। रेल्वेच्या कामामुळे वेळापत्रकावर परिणाम झालाय। दृश्यमानता कमी झाल्याने देखील रेल्वे उशिराने धावत असून एक्सप्रेसवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे। कर्जत आणि बदलापूर या दरम्यान रेल्वेचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी 20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने धावतात। मात्र आज आठवड्याचा पहिला दिवस या ठिकाणी मुंबईकरांची धावपळ, मध्य रेल्वेची वाहतूक ही सकाळी विस्कळीत झाल्याचं आपण पाहतोय। कर्जत आणि बदलापूर दरम्यान रेल्वेचं काम सुरू आहे। रेल्वेच्या कामामुळे वेळापत्रकावर परिणाम झालाय। दृश्यमानता कमी झाल्याने देखील रेल्वे उशिराने धावत असल्याची माहिती। एक्सप्रेसवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतोय। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आज सकाळपासून जर बघितलं तर मध्य रेल्वेचे वेळापत्रक जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 20 ते 25 मिनिटं लोकल जी आहे ती उशिराने धावते। कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे जे वेळापत्रक आहे त्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी आपण जर बघतोय तर थंडी देखील वाढलेली आहे। त्याच्यामुळे उत्तर प्रदेशवरनं ज्या एक्सप्रेस येतात त्याला मध्य रेल्वे एकच ट्रॅक असल्यामुळे सगळ्या एक्सप्रेस गाड्या देखील त्याच ट्रॅकवरनं धावताना पाहायला मिळतात आणि याचा परिणाम म्हणून ज्या एक्सप्रेस आहेत त्या देखील उशिराने धावतात। कारण मुळातच एक्सप्रेस ज्या येतात त्या दृश्यमानता त्यांना कमी झाल्यामुळे त्या उशिराने धावत आहेत आणि त्याचा परिणाम लोकलवर देखील होताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर बघितलं तर आजची जी वाहतूक होती ती 20 ते 25 मिनिटांनी उशिराने धावताना पाहायला मिळाली होती। 5:29 ची जी ट्रेन होती ती जवळपास 5:56 ला आलेली पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर 5:56 ची जी डोंबिवलीवरनं सुरणारी सीएसटी कडे जाणारी ट्रेन होती ती जवळपास 6:15 झाले तरी आलेली नव्हती। नीलम, या सगळ्यामुळे एकंदरीतच आज सकाळी सोमवार आहे, चाकरमान्यांचा नोकरीला जाण्याचा आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि अशातच वेळापत्रक कोलमडल्याने आपण जर बघितलं तर प्रचंड अशी गर्दी जी आहे ती सकाळच्या वेळेतच झालेली होती। त्यामुळे आता साधारण 1:08 नंतरचं वेळापत्रक विस्कळीत असेल की नॉर्मल असेल हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। त्यानुसार चाकरमान्यांनी घरातनं निघावं असं आवाहन देखील करण्यात येईल। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।